गणपतीपुळे मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू, मंदिर प्रशासनानं घेतला निर्णय। महिलांनी मंदिरात तोकडे कपडे घालणं टाळावं, सर्व भाविकांना मंदिराचे नियम पाळण्याचं आवाहन। प्रांजल खेवलकरांच्या अडचणींमध्ये वाढ, प्रांजल खेवलकरांवर दुसरा गुन्हा दाखल, एका महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, चोरून व्हिडिओ काढल्याची महिलेची तक्रार। मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, नांदेड दौऱ्यादरम्यान जरांगेंना आली चक्कर, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना अस्वस्थ वाटलं। कल्याण डोंबिवलीमध्ये आज मांस विक्री बंद, जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांसोबत मांसाहार भोजन, बेकायदेशीर खाद्य संस्कृतीवर आक्रमण केल्याचा आव्हाडांचा आरोप। अवयव दानाच्या मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। पुण्यामध्ये आंबेडकर चळवळ संघटनेचं ठिय्या आंदोलन, आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी। ससून हॉस्पिटल समोरची जागा आंबेडकर भवनासाठी मिळाली पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन। येवल्यामध्ये शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, ध्वजारोहण सुरू असताना तहसील कार्यालयासमोर केला प्रयत्न, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे कसूर नदीला पूर, पुराचं पाणी पुलावरनं वाहत असल्यानं दिंडी महामार्ग बंद, वाहतूक विस्कळीत। भिवंडी वाडा महामार्गावर अपघात, अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू, कंटेनरच्या खाली येऊन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू। आणि मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, माणगाव बाजारपेठ ते तिलोरी फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी, सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक महामार्गावर वाहनांची संख्या वाढली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।